नमस्कार मंडळी, तर मी आहे स्नेहल, तुम्ही तर मला ओळखताच। आज आमची अचानक परत एकदा ट्रिप ठरलेली आहे, ती म्हणजे गोकर्णाची। मावशी मामा मी सगळे मिळून खूप जास्त मजा करणार आहे या ट्रिपमध्ये। तर आजच्या दिवसाची आमची सगळी मजा बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। हो, या गाडीमध्ये आहोत मी, आई आणि शमी। रात्री गोकर्णमध्ये पोहोचायला आम्हाला 2 वाजले होते, सो रात्रीची काही शूटिंग घेता आली नाही। तर आज सकाळीच आम्ही निघालो होतो दर्शनासाठी। महागणपतीचं आणि महादेवाचं दर्शन आम्हाला या ठिकाणी घ्यायचं होतं। सो आम्ही या ठिकाणी पोहोचलो होतो आणि या ठिकाणी जे पण काही माणसं असतात त्यांना धोतर आणि पंच्याशिवाय मंदिरामध्ये एंट्री नसते। सो इथे आम्ही सगळेजण शमिकसाठी धोतर घेण्यासाठी आलो होतो। सगळ्यांनीच धोतर वगैरे घातलेले सगळेजण तिथं होते। हे सगळे मामा काका यांनी सुद्धा घातले होते, बाकी सगळ्यांनी साड्या वगैरे घातल्या होत्या। इंडियन ड्रेसेस लागतात तिथे म्हणजे। सो अशा पद्धतीने आम्ही सर्वजण समुद्र देवतेचे दर्शन घेऊन मंदिरात निघालो होतो दर्शन घेण्यासाठी। सगळ्यात आधी तर आम्ही महागणपतीच्या दर्शनासाठी देवळात लाईनला थांबलो होतो। त्यानंतर आम्ही सगळेजण गेलो महादेवाच्या दर्शनासाठी, म्हणजेच महाबळेश्वर टेम्पलमध्ये। तर खूप जास्त मानलं जातं इकडे महाबळेश्वर टेम्पलला। गोकर्णला आल्यानंतर महाबळेश्वर टेम्पलला नक्कीच जा। या ठिकाणी खूप मोठी लाईन होती आणि सगळेजण तुम्ही बघू शकता की सगळे धोतर पंचा याच्यामध्येच होते। आतमध्ये व्हिडिओ शूटिंग काढायला अलाउड नव्हतं, सो मी व्हिडिओ शूटिंग आतमधली घेतली नाही। त्यानंतर पै या रेस्टॉरंटला नक्की या तुम्ही। इथलं इडली सांबर उडीद वडा ह्या सगळ्याच गोष्टी इतक्या सुंदर होत्या, खूप छान लागत होत्या। सो हे पै रेस्टॉरंट आहे, इथे आम्ही सगळ्यांनी नाश्ता केला। यानंतर आम्ही आमच्या हॉटेलला गेलो। आम्ही ज्या महागणपतीच्या दर्शनासाठी गेलो होतो, इकडे सगळीकडे त्याच गणपतीच्या मूर्ती होत्या आणि हॉटेलमध्ये सुद्धा तीच मूर्ती होती। त्यानंतर हॉटेलमधून चेंज वगैरे करून आम्ही निघालो कुदळे बीचला। कुदळे बीचला जाताना खूप असे खाली जायला लागत होतं। आपण गेल्याच्या नंतर समुद्राकडे एकदा बघितलं की कंट्रोल होते, मग ते भिजल्याशिवाय राहतच नाही। सो आम्ही सगळ्या जणांनी खूप मजा केली बीचवरती। आणि बीचवरती मजा करून आम्ही नंतर निघालो होतो आणखी एका बीचसाठीच निघालो होतो, ते म्हणजे ओम बीचला। ओम बीचला सुद्धा सेम होतं जे कुदळे बीचला होतं। तुम्ही बघू शकता किती सुंदर व्ह्यू दिसतोय आणि इथे काही अँटिक गोष्टी होत्या की ज्या ब्रेसलेट म्हणा किंवा चोकर वगैरे या सगळ्या गोष्टी होत्या। तर बघू शकता तुम्ही किती सुंदर वाटत होता बीच। त्यानंतर दिवसभर आम्ही काहीही खाल्लेलं नव्हतं। एन्जॉय करण्याच्या नादात काही खायचं सुद्धा लक्षात राहत नाही। सो आम्ही सगळ्यांनी इथं जेवणाचा आस्वाद घेतला, ते पण समुद्राच्या समोर। नमस्ते रेस्टॉरंट आहे ओम बीचवरतीच, तिथेच आम्ही सगळ्यांनी जेवणाचा खूप मस्त असा आस्वाद घेतला। त्यानंतर बीचवरती खूप छान एन्जॉयसुद्धा केलं। अशा पद्धतीने झाली आहे आमच्या दिवसाचा शेवट ओम बीचने। इथे मावशी काकांचा एक व्हिडिओ घेतला, शर्वणी मामांचा पण घेतला। याच तर आठवणी असतात ना, ज्या आपल्यासोबत कायमस्वरूपी राहत असतात। यानंतर जाणार आहोत आम्ही कुमट्या येथे, तिथे आहे मामींचं घर। तर उद्या ते सगळं आम्ही एक्सप्लोअर करणार आहोत। सो स्टे ट्यून विथ मी।